पूजा पूजा तुला रे आवाज नाही देऊ राहिली. किती वेळचा बंगलो राहिलो मी, कुठं आहे आणि कुठं नाही तर ऐकून ना ऐकलं करू राहिली का बाई? पण हां कुठं गेली आणि कुठं नाही तर बाहेर गेली का कुठं गेली विचारी बसाली तर किती वेळचा आवाज देऊ राहिलो मी तर येऊन नाही राहिली बाहेर. कुठे गेली रे बाबा बाई? चम्मा बिन तर कुठे गेली बाई काय मी तर जेव्हा पण त्यांनी राहणारच राहते घरात राहतच नाही कशी बाई. अशी कशी बाई आहे काय मी. पूजा आहे नाही का हो घरात? काय वय काय कॉलेज चालू एवढा माझ्या नामाचा. उडीशी बाहेर गेली का नाही गेली तर त्यातला मार बोंबलू राहिले जुऱ्या मग तिकडे गल्ली त्या राहिलं ना. एवढ्या जुऱ्या बोंबलू राहिले असं कोणतं काम पडलं तुम्हाला अर्जंट? त्याच्या आता आता तर गेले घरातून. तू कुठे गेली सांग पहिले मला. किती वेळचं मी आवाज देऊ राहिलो तर हाची हुनी करू राहिली. मी घरातच नव्हती तर मी कशी आवाज देणार तुम्हाला? तिकडे मी बाहेर गेली ना, काम होतं ना मला येऊन गेली. घरातच नसेल तुम्हाला आवाज कशी दिली तुम्ही किती बोंबले तरी. मग तिकडे गल्लीत आवाज राहिला तर तुमचा तिथून बोंबलू तुमच्या नावानं आली करून. मग मी एवढा आवाज देऊ राहिलो तुला आवाज देऊ राहिला तुला येता नाही फटकन गेली. पण माणसाली काम असते कधी का काही असते. काहीच नाही चालली मार आरामशीर राहिली डोलत डालत. बोला एवढं कोणतं काम पडलं तुम्हाला अर्जंट? काही 1 मिनिट थांबून राहिलो होतं. बोला आता कोण चुप आहे? सांग ना असं कोणतं काम पडलं होतं? 1 मिनिट थांबून राहिलो होतं. मावाचा गजर करू राहिले होते जशी की मी कुठे गेली कुठे नाही अशी करू राहिले होते. तू कुठे गेली ते सांग पहिले. कोणत्या कामाला गेली तुला एवढं कोणतं अर्जंट काम पडलं बाहेर जायचं? आताच नाही घरातून गेलो का नाही गेलो चालली रवटा आले. घरात असलं तेवढ्या राहते फक्त माणूस, घरात असली तेवढ्या वेळ राहते घरात. नाही तर माणूस निघाला का चालली बाहेर निघतो. कुठे गेली तू सांग पहिले मला. मी काम गेली मला काम होतं म्हणून गेली. तुम्हाला सांगितलं तुम्ही करत नाही मग कामं तुमचं बुक किती करायच्या मलाच करावं लागते. जास्तीची नको बोलू तू पहिले. कुठे गेली ते सांग पहिले. चालली चबर करू राहिली. मी गेलते हक्का पाहिले कामाचं आहे का तर गौगी सोंग असं त्याचं जातो म्हटलं सोंगाले. कामाला गेलं तर पैसा येते नाही तर कुठून पैसा येते माझ्यापाशी. तुम्ही देता का 1 रुपया तरी? घरीच राहता ना जेव्हा पण तेव्हा. 2 दिवस जाता 4 दिवस घर राहता 2 दिवस जाता 4 दिवस घर राहता. खर्च भागणार बाकीचा खर्च भागणार लेकरं आहे पाकरं आहे. जास्तीचे पैसे कधी राहतच नाही आपल्यापाशी. जशी तू उपाशीच राहतो. तुला खाल नाही प्याल नाही वाटते घरात. चालली बाहेर हका पाले हे पाले लोकांसमोर माझी नाटकी करतो तू. चालली तसं काही त्यावर तुला खाऊनी घालत. खाऊ घालता तेच तर उपकार करता मावर. दहा वेळा करता ना खाऊ घालतो करून म्हणून मजा लागते कामाले. एक जास्ती साडी घाली पैसे देता कधी का कायले पैसे देता. जास्तीचा 1 रुपया नाही देत ना फक्त खाऊ घालता तेवढंच आहे ना. तेच तर उकर राहिले. चल मोठी चर्चा नको करू. चालली मोठी तर माझ भरोशावर खातर मलाच बोलू राहिली. तुमच्या भरोशावर का खातो? अर्ध तुम्ही सांगतो घरात सामान मीच कामाला जात असतो ना. 2 दिवस घरायला का नाही राहील तर अजून कामाला होका पाहतो ना. मी तर पाहतच राहतो कधी काम लागते कधी नाही तर पास लागते ना. त्याची दुसरा पर्याय नाही माझ्यापाशी. नाही तर मला पण शौक आला एवढा कामाला जायचा तिथं. स्वतःच्या हाल करून यायचा पुरत निघून जा लागते. काय तुमच्या घरात दाय राहिली तर गहू नाही राहत गहू असते तर मीठ नाही राहत मीठ असलं तर तेल नाही राहत. मी तेवढी कामाला तुम्ही सारखं सुद्धा खाल तरी भेटते. तुमच्या भरोशावर काय भेटलं असतं? चल जास्त बोल नको. त्या बापाची तर पाहिलं होतं का एवढं. एवढं तर त्या बापाची तुला भेटली नसेल कधी जेवढं मी देतो तेवढं. चालली मोठी तर दायनी रात हिनी रात करू राहिली. रोदी ना काय सांगू राहिली आता मला. बाबाची करायची गरज नाही म्हटलं तुम्हाला. तुमच्यापेक्षा लयच चांगलं तुम्हाला बापाची तर. तुमच्या नशिबी माय नशीब फुटलं तुम्ही तुमच्या घरी येऊन पडली मी. मायच नशीब फुटलं कसंच करावं काय मी आता. देवानं मायच नशीब खोटं दिलं म्हटलं. बापाची सारच होतं म्हटलं. तुमच्या तुम्ही नसून पाहिलं की मी सगळं पाहिलं आधीच. म्हटलं सांगू राहिले मला आता. एवढंच आहे त्या बापाची तर तिथं कोणी जत्रा आली तर राहतं मग. बापाच्या घरी राहाल तुमच्यासोबत लग्न केलं का म्या? लग्न दिलं तुमच्या घरी तुमच्यासोबत करून म्हणून आली तुमच्या घरी. नाही तर खाली आली तुम्ही चालते माझ्या घरी. तुम्ही आणलं म्हणून आली तशी आली काय? मी जर बापाची गेली ना तर तुमची तेवढी सोय नाही लागत म्हटलं. उपाशी राहा लागून तुम्हाला. कामाला जात नाही कामाच्या त्याच्या भोके येते ना. काही तू नव्हती बापा जशी आम्ही उपाशीच नेलो तू नव्हती तेव्हा तर. चालली मोठी सांगू राहिली त्या भरोशाला करू राहिली. मोठी चर्चा करू राहिली हो ना. घरात फिरायचं कसं समजते तुले. होका पाहायला गेली नसं पाहायला गेली. कोणती कामाला जातो तू घरीच राहत असतं. दोन्ही मोठी 4 दिवस दिली का नाही गेली सांगू राहिली मला. एक दिवस येण्यासाठी उपाशी मारायची पाहिजे. म्हणून तुम्ही 15 दिवस बिमार होती मागं तेव्हा तुमच्या घरात 2 दिवस उपाशी राहा लागलं. मग कोणाला खायला नव्हतं ना मग काही घरात. तेल मीठ नव्हतं ना काही नव्हतं ना. मग मला जरा शेवटी कामाला त्या कुठं घरात आलं आपण तर जात नाही. मग ठसना टाकता मायावर तर ठसना इतकं चाललं नाही म्हटलं. आता लय ऐकलं तुमचं. आता नाही ऐकत. लेकर झाले माझे मोठे सारं मोठं झालं. आता नाही ऐकत म्हटलं तुमची. लय दाबून पाहिलं पहिले मला. आता तुम्हाला दबणार आहे का मी? आता मी मस्त करण मायावाला ऐकत नाही तुम्हाला घरात राहायचं नाही म्हटलं. चल निघ आपली बॅग घेऊन आपल्या बापाची जाय लवकर. दिसली नाही पाहिजे मला म्हटलं घरात. बाप्पाची जाऊ. एवढ्या वर्ष तुमच्या घरी राहिली ना आता बाप्पाची जाऊ. आता गीता नाही बाप्पाची तर इसरा तुम्ही. इथंच राहतो आता. तुम्हाला दिन घराच्या बाहेर काढून माय लेकर मिसरीन म्हटलं. जेव्हा पण तेव्हा दाबून पाहता उलसं घरात नाही का टटर मागं लागला नेहमीच नाही तुमचं. मी तशी कधीच बाहेर जात नाही म्हटलं. कामाने निमित्तच बाहेर जातो कधी पण. तरी तुम्हाला सहन नाही होत ते. असं कसं नवराला माझ्या पदरी काय मी जेव्हा पण तेव्हा कट ऐका लागते त्याचीच. माही नशिबी कशी बायको आली काय नाही. तुझं काय करत नाही आपलं. जेव्हा पण त्यांनी आपली स्टार्टर लावतो निरा पानकुरा करून ठेवते नवऱ्याचा. नवरा म्हणतो काही आहेच नाही. नवऱ्याची इज्जत करायला नवरा तसा लागते म्हटलं. नवऱ्याचे पहिले करते पुरतं करा आपले. मग करा मी नवरा करून तुम्हाला तुमची इज्जत. तेवढी आपली कमाव लागत असते. तुम्ही गमावली सारी. आता जास्त बोल नको तू नाही तर दिन एक लगवून थोबाडात. तुम्ही काय मारता मला? तुमची शान्नी आता मला माराची गेली म्हटलं ती दिवस लय घेतलं तुम्ही करून पहिले. आता नाही ऐकत. राहिलं कामाचं काम माणूस सांगायला आलता तिथं नाही लावली आपली स्टार्टर दिली लावून. तुमचं कोणतं काम राहते? तुम्हाला कोणतं काम आहे? याच्या मागं त्याच्या मागं फिरता निरा स्वतःची कामं निरात ना काही. निरा याच्या त्याच्या मागं फिरत राहते. याचे काम करू दे त्याचं काम करू दे हे ते. ते नाही समजत कामाला गेलं पाहिजे घरात आणलं पाहिजे काही ते नाही. जात असेल कुठं कोणासोबत भेटलाच नाही एखादा मित्र सवंगडी आपला. तर चाललं असेल त्याच्या मागं ते सांगायला असेल का तुम्ही 5 वाजता आहे तुम्ही 10 वाजता आहे तुम्ही संध्याकाळचं आहे तुम्ही. त्याच्याशिवाय कोणते काम आहे? फक्त सांगा पुरतं आहे बायको बस. बाकी कोण काहीसाठी आहे? नशीब फुटलं माया तुम्ही. माझ्या नशिबात आली म्हटलं तरी जिंदगी पण होती लागली माया. मी पण होती तू पण होती माझ्या आयुष्याला लागलेली. ते आहे ना सारं जीवन बरोबर तू राहील माय. लग्नाच्या दिवस नव्हतं म्हटलं माय. चांगलं सारं टामटूम होतं आपलं पैसा वाजला सारं होतं. सारं बरोबर राज्य म्हटलं. असं नाही राज्य आहे खंडरल्यासारखं जीवन तू आली त्यापासून निरा पण होती लागल्यासारखी निरा खंडरला जीवन झालं म्हटलं. सारं टामटूम होतं म्हणून दिलं तुले. नाही तर काय दिलं असतं त्या बापानं. सारं चांगलं पाहून दिलं ना तसं दिलं असतं काय. मग आता कुठे गेला ते सारा टामटू? कुठे गेला तुमचा पैसा आदला हे ते? आता तर पैसे तुमच्यापाशी
होतं तेव्हा निरा सारा आयता आयता खाल्लं ना, आता काय राहणार आहे? नेटच लागे ना कामाचा, सारा आयतं होतं तेव्हा सारं वापरून घेतलं, सारं खाऊन घेतलं, आता काय राहणार आहे तुमच्यापाशी कवडी? राहू देवा, सांग नको, आता त्या बापपेक्षा चांगलं आहे म्हटलं मी. आपल्यापाशी आता सारंच आहे. उलचा पैसा कमी झाला म्हणून काय अशी करते निरा तू? माहिती आहे ना त्या बापाची तर किती होतं तर. माझ्या बाप काळाचं नाही म्हटलं, तुम्हाला वेळ सांगितलं मी, याच्या पुढे जर काढलं तर पा कधी आता. राहू दे, चालली तर. माणूस सांगाले काय आलता, काय काय सारा मूळ खराब करून टाकलं माया माय बिनतं. चाललो तुम्ही बाहेर, बस आता खरात एकटी. हा जा लवकर जा, तेवढं तरी माझ्या डोकं शांत राहील. निरा कल लावता, जा लवकर बाहेर जा. बरं मग मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.